नंबर 1, चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोरफडचा फ्रेश गर किंवा जेलने चेहऱ्याची मालिश करा. नंबर 2, ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाही त्यांनी पपई लिंबू खावी, याने तुमचे पिरियड्स जे आहे ते वेळेवर यायला सुरुवात होऊन जाईल. नंबर 3, ज्या महिला मेथीचे दाणे आहारामध्ये ठेवतात म्हणजे खातात, सेवन करतात, त्यांना कधीही वृद्धत्व जे आहे ते लवकर येत नाही. नंबर 4, ज्या महिला म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा, त्या तरुण दिसू लागतील. नंबर 5, ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेचच झोपतात त्यांची पोटावरची चरबी खूप झपाट्याने वाढू लागते, तेव्हा जेवल्यानंतर लगेच झोपू नये. नंबर 6, ज्या महिलांचे केस खूप गळत आहेत ना त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेल, मेथी दाणे टाकून लावा. नंबर 7, ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे ना त्यांनी नियमित ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी पिण्याची सवय लावली आणि याने वजन कमी होते. नंबर 8, ज्या स्त्रियांना उष्णतामुळे लघवीच्या जागी खाज येत असेल तर त्यांनी खोबरेल तेल लावा, याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल. नंबर 9, ज्या महिलांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा टाकून 10 मिनिटे ठेवा आणि मग तो प्यावा, उष्णतेचा त्रास जो आहे तो कमी होईल. नंबर 10, ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या महिला कमीत कमी आजारी पडतात. नंबर 11, जी स्त्री रोज झोपण्यापूर्वीच गाईच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही. नंबर 12, नेहमी तोंडातून श्वास घेऊ नये, नाकातून सुद्धा दीर्घ असा श्वास घ्यावा. नंबर 13, ज्या महिला सकाळी अंघोळ करून स्वयंपाक करत जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात नेहमीच सुख शांती नांदत राहते. नंबर 14, ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैजण किंवा मग पायघोड घालतात त्यांची पाय दुखण्याची समस्या जी आहे ती दूर राहते. नंबर 15, गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि त्यामध्ये खोबरेल तेलाचे मिश्रण करून पोटावर लावावे. नंबर 16, आळस हा रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे सतत क्रियाशील राहा, आळस जो शरीराला येते तो येऊ देऊ नका. नंबर 17, ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमीच निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुकुत्या पडत नाहीत. नंबर 18, जर तुम्हाला थकवा जाणू लागला असेल ना तर रोज गूळ खा, यामुळे तुम्हाला भरपूर अशी ऊर्जा मिळेल. नंबर 19, ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ना त्यांनी नेहमीच त्यांच्या सेवनामध्ये पपई नेहमीच खावी. नंबर 20, रोज रात्री नाभीत तेल लावल्याने, नाभीत किंवा मग तेल टाकल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसांचे आरोग्य हे खूप वाढते. नंबर 21, ज्या स्त्रिया आहारात भाकरी खातात त्यांच्या पोटावरची चरबी कधीच वाढत नाहीत. उपाय सोपे आहेत पण खूप चमत्कारिक आहेत. नंबर 22, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे, यामध्ये भरपूर प्रमाणात जे आहे कॅल्शियम असतं. नंबर 23, ज्या मातेचे प्रसूतीनंतर दूध कमी असेल त्यांनी ओवा आणि जिरे खावे, यामुळे तुमचं दूध वाढण्यास मदत होऊन जाईल. नंबर 24, गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात, हे तुम्ही बरेचदा ऐकलं असेल. आज आमच्या व्हिडिओमार्फतही आम्ही तुम्हाला सांगत आहे. नंबर 25, महिलांची मासिक पाळीमध्ये खूप पोट दुखत असेल ना तर दुधासोबत शतावरी पावडर असते, ती शतावरी पावडर घ्या, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. नंबर 26, ज्या स्त्रिया हाताने स्वतःचे कपडे धुतात त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास जो आहे तो होत नाही. नंबर 27, ज्या स्त्रिया चेहऱ्यावर नेहमीच क्रीम लावतात त्यांची त्वचा नेहमी टाईट राहते, त्यांची स्किन जी आहे ती टाईट राहते. नंबर 28, ज्या स्त्रिया अंघोळीनंतर आपले केस टॉवेलने गुंडाळतात ना त्यांचे केस गळण्याची समस्या लवकर निर्माण होते. नंबर 29, ज्या महिला अद्याप माता झालेल्या नाही आहेत त्यांनी 50 ग्राम गुलकंदमध्ये 20 ग्राम बडीशेप मिसळून ती चावून 1 ग्लास दूध प्यावे, यामुळे बंधत्वाची समस्या
लवकर दूर होण्यास मदत होईल. नंबर 30, ज्या महिलांना सतत सर्दीचा त्रास आहे त्यांनी फॅनच्या हवेपासून दूर राहा आणि थंड पाणी, बिलकुलचं पाणी सुद्धा पिऊ नका. नंबर 31, ज्या महिलांचे ओठ काळे पडलेले आहेत त्यांनी बीटरूट किंवा मग गुलाबाचं पाणी पाकळी ओठांना लावा. त्यानंतर 32, चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर बटाट्याचा रस किंवा मग टोमॅटोचा रस चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावरील डागही नाहीसे होण्यास मदत होते. नंबर 33, ज्या महिलांना मानदुखीचा खूप त्रास होत आहे त्यांनी उशी घेऊन कधीही झोपू नये, यामुळे तुमच्या मानेचा त्रास वाढायला सुरुवात होऊन जाईल. नंबर 34, ज्या महिलांचे केस खूप गळत आहे तर त्यांनी घरच्या घरी खोबरेल तेलात जास्वंद, कढीपत्ता, मेथी दाणे टाकून मंद गॅसवर हे तेलाचं मिश्रण उकडून घ्या आणि ते काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा आणि नियमित केसांना लावायला सुरुवात करा. याने तुमचे केस सुद्धा दाट होतील आणि केस गळती सुद्धा थांबून जाईल. नंबर 35, ज्या महिलांना चक्कर येत असेल किंवा मग थकवा तसेच अशक्तपणा जाणवत असेल ना त्यांनी नारळाच्या पाण्याचे सेवन नक्कीच करावे. चला तर मैत्रिणींनो, या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार आणि धन्यवाद.